नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये। सर्वप्रथम सर्वांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आजच्या या ब्लॉगमध्ये आपण वर्धा शहरामध्ये स्थापित झालेल्या दुर्गा देवींचे दर्शन घेणार आहोत। सर्वप्रथम आपण पोहोचलो आहोत मारुती भाऊ समाधीच्या जवळ, म्हणजेच म्हाडा कॉलनीतील दुर्गा देवी समोर। सुंदर अशी इथे रोषणाई करण्यात आलेली होती। मंडप सुद्धा सुंदर असा सजवण्यात आलेला होता। ही आहे येथील देवीची मूर्ती। सुंदर अशी मूर्ती इथे स्थापित करण्यात आलेली आहे। येथील दर्शन घेऊन आता आपण पुढच्या मंडपाकडे चाललेलो आहोत। आता आपण आरवी नाका येथील देवीचे दर्शन घेणार आहोत। येथे करण्यात आलेली सुंदर अशी रोषणाई आता आपण बघत आहात। येथील चौकाला सुद्धा रोषणाईने सजवण्यात आलेले होते। हे आहे येथील देवीच्या मंडपाचे बाहेरील दृश्य। सुंदर अशी रोषणाई येथे केलेली आहे। समोर आल्यानंतर आपल्याला महादेवाचे दर्शन होते। येथे प्रत्यक्ष हनुमानजी प्रकट झालेले होते। इथून आता आतमध्ये आपण चाललो आहोत। आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला देवीची सुंदर अशी मूर्ती पाहावयास मिळते। देवीच्या मूर्तीच्या आजूबाजूला करण्यात आलेला देखावा आता आपण बघत आहात। येथील देवीचे दर्शन घेऊन आता आपण बाहेर पडत आहोत। इथून आता आपण चाललो आहोत गजानन नगर येथील देवीच्या दर्शनासाठी। हा आहे गजानन नगर मधील देवीचा मंडप। येथे सुंदर असे डेकोरेशन करण्यात आलेले आहे। येथील देवीची सुंदर अशी मूर्ती आता आपण बघत आहात। येथील देवीचे दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत कार्ला चौकातील
देवीच्या दर्शनासाठी। येथे रस्त्यावर केलेली सुंदर अशी रोषणाई आता आपण बघत आहात। येथून चाललेली देवीची मिरवणूक आता आपण बघत आहात। कार्ला चौकातील देवीची स्थापना व्हायची असल्यामुळे आपण ढोबळे लेआउटमधील देवीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत। येथे मुख्य रस्त्यापासून मंडपापर्यंत करण्यात आलेली सुंदर अशी रोषणाई। ही आहे ढोबळे लेआउटमधील दुर्गा देवी। इथे बाजूलाच घटस्थापना करण्यात आलेली होती। इथे आपल्याला सुंदर व रेखीव देवीची मूर्ती पाहावयास मिळते। मंडपाच्या बाहेर असलेली रोषणाई आता आपण बघू शकता। इथून दर्शन घेऊन आता आपण निघालेलो आहोत। आर्वी नाक्याच्या सर्व रस्त्यांवर केलेली रोषणाई आता आपण बघत आहात। आर्वी नाक्यावरून आपण चाललो आहोत गांधीनगर सुदामपुरी येथील दुर्गा माता हनुमान मंदिराकडे। दुर्गा माता मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम महादेवाची पिंड पाहायला मिळते। त्यानंतर दुर्गा देवी, त्याच्याच बाजूला विठ्ठल रुक्माई, तसेच राम सीता लक्ष्मण येथे आपल्याला पाहायला मिळतात। तसेच डाव्या बाजूला हनुमानाची सुद्धा मूर्ती येथे आहे। त्याच्या बाजूला घटस्थापना करण्यात आलेली होती। येथील दर्शन घेऊन पुन्हा आपण आर्वी नाक्यावर आलेलो आहोत। बऱ्याचशा मंडळाच्या देवी अजून स्थापित झालेल्या नसल्यामुळे आज जास्त चित्रीकरण केलेले नाही। तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढेच। उद्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।